नागपुरात गजानन उमाटे माझे सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत। गजानन, एकीकडे आपण बघतो आताच घोषणा केलेली आहे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी की आझाद मैदानातलं जे आंदोलन आहे त्यातनं त्यांनी माघार घेतलेली आहे। असं असताना मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला जो एसटी कर्मचारी आहे त्याचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण या दोघांनी आता कर्मचाऱ्यांवरच सोपवलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आता कर्मचाऱ्यांनीच त्यांचा निर्णय जो काय तो घ्यावा। तुम्ही नागपुरात आहात, नागपुरातले एसटी कर्मचारी नेमकं काय म्हणतात? नक्की मी सध्या नागपुरातील गणेशपेठ बस आगारात आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे। या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहे। आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतलेली आहे। त्यानंतर काय प्रतिक्रिया जाणून घेऊया सर, काय वाटतं तुम्हाला? गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतली। मुळात संपाची नोटीस ही गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिलीच नव्हती। संपाची नोटीस दिलेली महाराष्ट्र एसटी कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेच्या अजय भाऊ गुज्जर यांनी त्यांच्याशी आतापर्यंत राज्य शासनाने कुठलीही चर्चा केली नाही। पगारवाढीवर त्यांच्यासोबत कुठलेही बोलणं नाही आणि काल जे राज्य शासनाने पगारवाढ कर्मचाऱ्यांना केली मुळातच ती कर्मचाऱ्यांची फसवणूक करणारी आहे। जर आज ते 41% पगारवाढ झाली म्हणतात, मुळात माझी पगारवाढ ही फक्त 18% झाली। जर माझे आतापर्यंत 3 करार व्हायचे बाकी आहेत। एसटी महामंडळामध्ये करार पद्धत आहे, माझे 3 करार व्हायचे बाकी आहेत। जर यांना 18% प्रमाणे जर करार पद्धतीने जर पगारवाढ द्यायची असती तर आज माझे पगार 54% वाढायला पाहिजे होती, तेव्हा ती ऐतिहासिक पगारवाढ झाली असती। आज माझा पूर्णपणे त्यांनी निराशा केली। तर तुम्ही आंदोलनात पडळकर आणि खोतांनी तात्पुरती माघार घेतलेली आहे। आम्ही पूर्णपणे जोपर्यंत आमचं राज्य शासनामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कर्मचारी या आंदोलनामध्ये ठाम आहोत। लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे, विद्यार्थी आहे, परीक्षार्थी आहे, त्यांना जाता येत नाही। सदाभाऊ आणि पडळकरांनी मागे घेतलं आंदोलन, तात्पुरतं मागे घेतलंय, तुमची काय भूमिका आहे? बघा कसं आहे, शालेय विद्यार्थ्यांची जी फसवणूक केल्यासारखी आहे ती आंदोलनावर ठाम आहे। आम्ही आंदोलनावर शासकीय कर्मचारी। मॅडम तुम्ही काय सांगा? आम्ही आंदोलनावर थांबावं जेव्हापर्यंत आमचं विलिनीकरण होत नाही आणि विलिनीकरणाकडे परिवहन मंत्र्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि हा संप मिटवण्याचं समितीचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण नाही असं त्यांनी कालच सांगितलं। आजची ही अपडेट अशी आहे की सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं दोघांचंही। कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे, जेव्हापर्यंत पूर्णपणे विलिनीकरणाचा निर्णय लागत नाही। तुम्ही ठाम आहे तुमच्या मागणीवर? संपावर आमच्या मागणीवर ठाम आहोत। जोपर्यंत जसे आपले परिवहन मंत्री म्हणतात की समितीचा अहवाल येईपर्यंत आम्ही विलिनीकरणाच्या बाबतीत कोणता निर्णय घेत नाही आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतो की जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत। उद्या हजर नाही झाले तर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। नाही, प्रशासन आपलं काम करण, प्रशासन आपलं काम करणारच आहे। कामगिरीवर जाणं किंवा न जाणं, आमच्या मागणीसाठी ठाम राहणं हे आमचं काम आहे। आमचं जे काम आहे कामगिरीवर न जाणं हे आम्ही पूर्णपणे सर्व कर्मचारी आम्ही कामावर जाणार नाही, संपावर ठाम आहोत। न्यायालयात जाण्याची तयारी आहे सरकारची तुमच्या विरोधात? ती आता कुठली स्टेप घ्यायची असेल त्यांनी ती घेतली तरी चालेल। आता आमचा एक ठाम निर्णय आहे का बस आम्ही संप मागे घेणार नाही। सरकार कुठली कारवाई करू शकतात, कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकते, पण आम्ही सर्व कारवाईला समोर जाण्यास तयार आहे। पण आमची जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे। तर तुम्ही? आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। 41% जवळपास पगारवाढ दिली असं सरकार म्हणते। सदाभाऊ आणि पडळकर नेतृत्व करत होते, त्यांनी तात्पुरती माघार घेतलेली आहे। तात्पुरती त्यांनी माघार घेतली आहे ही गोष्ट खरी आहे, पण जे मागचे 3 करार झाले नाही त्या अनुषंगाने त्या कराराच्या धर्तीवर खूप कमी आहे। ही जे म्हणतात की घसघशीत वाढ आहे, ही घसघशीत वाढ नाही, हे कर्मचाऱ्यांना फसवणुकीचं एक। सदाभाऊ आणि पडळकरांनी मागे घेतलं आंदोलन, तुम्ही त्यांच्या सोबत आहात की कसं? आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत। आम्ही त्यांच्या सोबतची गोष्ट नाही, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे। संप कायम राहणार? हो, संप कायम राहणार। सगळ्यांना असं वाटतं संप कायम राहणार? हो, सगळ्यांना हात वर करा। कायम राहणार, जेव्हापर्यंत शासनात विलीनीकरण होणार नाही तेव्हापर्यंत संप कायम राहणार। हे सगळे कर्मचारी आहे गणेशपेठ बस आगारामधले आणि आपल्या मागण्यांवर ठाम आहे। सदाभाऊ आणि पडळकर यांनी तात्पुरती माघार घेतली तरी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही संप करत राहणार। सरकारला कितीही कारवाई करू द्या, आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे। हा निर्धार आहे हे एसटी कर्मचाऱ्यांचा। जी पगारवाढ काल केली ती फसवणूक आहे असंही हे सगळे कर्मचारी म्हणतात। नक्कीच त्यामुळे